गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण 22 जुलै 2017चा जो काय TETचा पेपर झाला होता त्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे संपूर्ण स्पष्टीकरण आज आपण बघणार आहोत. तुम्ही तर तारीख पण बघू शकता, 22 जुलै 2017 चा हा पेपर आहे. तर चला आज आपण बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्ही विषयाचं स्पष्टीकरण बघूयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा पूर्ण PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल. तर तुम्ही दराडे मॅथ्स हे यूट्यूब चॅनल जॉईन करा. हां, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिला प्रश्न बुद्धिमत्तेवरती विचारलेला आहे. शेजारील घटनेवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीच्या Fच्या विरुद्ध पृष्ठपानावर कोणते अक्षर असेल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की Fच्या विरुद्ध कुठला अंक येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. ही जी काही आन्सर की आणि क्लिक केलेली आहे त्याच्यावरती लक्ष न देता तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. तर आपण बघूयात की सर्वप्रथम जर का आपण Aचा विचार केला तर मित्रांनो Aच्या विरुद्ध हा C असणार आहे. त्याचबरोबर Bच्या विरुद्ध हा D असणार आहे आणि Fच्या किंवा Eच्या विरुद्ध असणार आहे हा. म्हणजे एक आड एक तो अंक येत असतो, सोबत अंक येत नसतात. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे की कोणाच्या विचारलं, Fच्या विरुद्ध. मग Fच्या विरुद्ध असणार आहे E. पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 231, 252 व 126 वह्या आहेत. त्या पेटीतील सर्व वह्यांमध्ये समान वह्या असलेले गठ्ठे करायचे आहेत. तर त्या गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या असाव्या लागतात. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त असा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्हाला फक्त त्या प्रश्नांमध्ये HCM याचा अर्थ काय मसावी काढावा लागतो. आणि जर का तुम्हाला लहानात लहान म्हटलं असेल तर LCM ज्याला आपण लसावी असे म्हणतो. मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे की जास्तीत जास्त, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे मसावी, म्हणजेच HCM. मग मसावी कशाचा काढायचा, या 3 संख्यांचा. कोणत्या 3 संख्या, 231, थोडी पेन बारीक करतो, 231 त्याचबरोबर 252 आणि त्याचबरोबर 126. मग या ठिकाणी जर तुम्ही त्या संख्यांना भाग दिला तर कशाचा भाग जातो, आपण सर्व प्रथम 3 ने भाग देऊयात. म्हणजे 3 1 3, 3 7 21, राहिले 2, 3 7 21, परत 3 8 24, 3 चौक 12, परत 3 चौक 12, 3 2 6. आता कितीने भाग जाईल, 7 ने भाग देऊयात. 7 1 7, 7 1 7, 7 1 7, 7 2 14 आणि 7 सकम 42. या ठिकाणी 11, 12 आणि 6 या तिन्ही संख्यांना एका कॉमन संख्येने भाग जात नाही. याचा अर्थ काय की ज्या संख्येने आपण भाग दिला त्याच आपल्याला संख्या काउंट कराव्या लागतील. म्हणजे या ठिकाणी सर्वप्रथम आपण 3 ने दिला, नंतर 7 ने दिला. मग ह्या 2 संख्या झाल्या. मग या 2 संख्येचा गुणाकार किती झाला, 3 7 21. याचा अर्थ काय की जास्तीत जास्त आपल्याला 21 गठ्ठे तयार करता येतील. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 86.285 या संख्येतील उजवीकडील 8ची स्थानिक किंमत डावीकडील 8च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. तर लक्षात ठेवा, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यावरती हा प्रश्न आहे. तर सर्वप्रथम काय म्हणतंय की उजवीकडील 8ची स्थानिक किंमत. मग उजवी साईड कुठली झाली, ही झाली लेफ्ट साईड. मग उजवीकडील म्हटल्यानंतर तर आपल्याला हा अंक घ्यावा लागेल. त्याला थोडं झूम करतो. मग सर्वप्रथम तुम्हाला हा अंक घ्यावा लागेल. मग हा अंक जर घेतला तर या 8ची स्थानिक किंमत काय येणार आहे, 8च्या नंतर फक्त 2 1 0, 2 हा अंक म्हणजे इथे 0 येणार. त्याच्यानंतर हा पॉईंट जशाच तसा येणार आणि नंतर हा 0 असणार, कारण पॉईंटच्या नंतर 0 द्यावा लागतो. द्या किंवा न द्या काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर 8च्या डावीकडील म्हणतं, मग 8ची डावी किंमत ही आहे. मग इथे 8 येणार. 8च्या नंतर 6 एकच अंक आहे म्हणून इथे 0 येणार.
समजलं? मग आता या ठिकाणी जर आपण सॉल्व केलं तर वरचे 2 शून्य खाली येणार, मग हे 2 शून्य कटले. आता 8 1 8 8 1 8 हे 3 शून्य जशास तसे, म्हणजे 1 छेदस्थानी 1000 आलं. मग 1 छेदस्थानी 1000 आपल्याला ऑप्शनमध्ये असं दिलेलं का नाही दिलं. मग याचा अर्थ काय की हे जे काही प्लसमध्ये आहेत वर गेल्यानंतर ते मायनसमध्ये होणार आहेत, म्हणजे 10चा घातांक -3. -3 का? कारण 3 शून्य आहेत. याचा अर्थ काय की आपलं उत्तर असणार आहे 10चा घातांक -3. या ठिकाणी बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात, कारण की -3 पण दिलं आणि +3 पण दिलं या ठिकाणी, म्हणून आपलं उत्तर असणार आहे -3 10चा घातांक. पुढचा प्रश्न, शेजारील आकृतीत समभुज चौकोनातील बाह्य कोन बी किती आहे? आपल्याला कुठला कोन विचारलेला आहे? बी. मग बी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी हे कोन आपल्याला विचारलेला आहे. आता या विद्यार्थ्यांनी इथं डायरेक्ट किमती टाकलेल्या आहेत, त्याच्याकडे लक्ष न देता आपण परत एकदा बघूयात. तर सर्वप्रथम एक लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी अँगल समजा आपण ए पकडूयात किंवा कुठलाही अंक पकडा. या ठिकाणी जर 20 असेल तर हा खालचा कोन पण 20च असणार आहे. मग 20 आणि 20 किती झाले? 40 झाले. मग 40 झाल्याच्या नंतर त्याचा जो काही अपोजिट कोन असणार आहे तो पण 40 असणार आहे. आणि मग या ठिकाणी हा होतो विक्रम कोन तयार. मग यामुळं इथं जर का 40 असणार आहे तर बीचा अँगलसुद्धा 40 असणार आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? 40 डिग्री. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 9 सेमी आणि 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या. त्यातील 2 लहान पताकांची एकूण परिमिती किती? एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी लहान विचारलेलं आहे. समोर समजून सांगतो मी तुम्हाला. तर सर्वप्रथम आपण काय करूयात, एक आयत काढून घेऊयात. एक सेकंद. आता हा समजा आयत आहे. ओके. आता या ठिकाणी काय म्हणतं ते की 2 कर्ण काढून घ्यावं लागतील आपल्याला. मग कर्ण जर काढायचे असले तर हे बघा, हा एक सेकंद दुसऱ्या पेननं काढूयात. हा एक कर्ण आणि हा एक कर्ण, असे 2 कर्ण काढून घेतले. त्याच्यानंतर ते काय म्हणतं की 9 सेमी आहे, म्हणजे ही बाजू 9 असेल तर ही पण बाजू 9 असेल, ही 40 असेल तर ही पण 40 असेल. ओके. मग या ठिकाणी जर का आपल्याला कर्ण काढायचा असेल तर कर्णाचा फॉर्म्युला काय आहे? पायाचा वर्ग उंचीचा वर्ग, त्या पद्धतीने आपल्याला कर्ण भेटतो. मग आपण डायरेक्ट किमती ठेवत. आता 40चा जर वर्ग केला की तो किती येतो? 1600. 9चा वर्ग किती? 81. यांची जर बेरीज केली तर 1681. मग 1681 कशाचा वर्ग आहे? तो आहे 41चा. मग जर का तो 41चा असेल तर सरळ सरळ या ठिकाणी ही जी एक बाजू आहे आणि ही जी एक बाजू आहे ही 41ची आणि 41ची झाली असेल. मग 41ची जर का झाली असेल तर आपल्याला काय विचारलं आहे की 2च पताका तयार करायच्यात, म्हणजे ही एक पताका आणि ही एक पताका. मग आपण 41ची अर्धाले घेऊ. मग 41ची अर्धाले किती येतात? 20.5. मग या ठिकाणी हा होणार 20.5 आणि हा होणार 20.5. मग आता झाल्याच्या नंतर त्याचबरोबर हे पण 20.5 येणार आणि हे पण 20.5 येणार. पण आपल्याला कोणतं विचारली की लहान. जर का मोठा विचारला असता तर आपल्याला हा अँगल घ्यावा लागत होता, हा, आणि त्याचबरोबर हा एक. पण आपल्याला तो न घेता आपल्याला फक्त हा लहान अँगल घ्यायचा आहे. कुठला लहान अँगल? हा एक आणि हा एक. मग या ठिकाणी 20.5 आणि 20.5 ते किती झाले? 41 झाले. आणि लहान विचारल्यामुळे हा 9 घ्यावा लागेल. मग या ठिकाणी 9 प्लस ॲड करायचे. मग 41 आणि 9 किती झाले? 50 झाले. 50 कुठला ऑप्शन आहे? पर्याय क्रमांक 4. असं विद्यार्थी डायरेक्ट क्लिक करतात, पण न करता आपल्याला 2 पताके विचारलेत, म्हणून हा एक 50 झाला आणि त्याचबरोबर हा एक 50 झाला. मग 50 आणि 50 100. पर्याय क्रमांक 3. हा एक 50 आला, त्याचबरोबर हा एक 50 आला. जर का एकच विचारला असतं तर मग पर्याय क्रमांक 4 आला असतं 50 सेंटीमीटर. पण या ठिकाणी 2 विचारले म्हणून उत्तर येणार आहे 100. पर्याय क्रमांक 3. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी तुम्हाला एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे. आता तुम्ही जर का म्हणजे बाय ऑप्शन गेलं तर थोडं इझी जाईल आणि सरळ सरळ जर कॅल्क्युलेशन केलं तर थोडंसं हार्ड जाईल. मग आपण काय करूयात, पर्याय क्रमांक पहिले 4 घेऊयात. म्हणजे या पोराने टिक केलेलं आहे, बघूयात त्याचं उत्तर बरोबर आहे की नाही. मग एकच्या ठिकाणी जर 4 घेतलं तर डायरेक्ट किमती टाकूयात. 4चा वर्ग 16, परत प्लस 4 वजा 20, त्यानंतर
4 आणि 5 9. मग या ठिकाणी काय होणार आहे की 16 अधिक 4 किती झाले 20 झाले. 20 - 20 0, छेदस्थानी 9 जशास तसा. मग एक लक्षात ठेवा, जर का वरती 0 असेल तर त्याचं उत्तर 0च येत असतं. म्हणून आपल्याला उत्तर किती काढायचं होतं 0च काढायचं. याचा अर्थ काय की 4 त्या ठिकाणी एक संख्या पाहिजे. बरोबर आहे, ते सॅटिस्फाईड झालेलं आहे. जर का उत्तर आपलं 0 आलं नसतं तर हा पर्याय चुकीचा असता, पण 0 उत्तर आलं याचा अर्थ काय की 1च्या ठिकाणी हा 4 पाहिजे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, फक्त काही 500 रुपयाच्या किमतीच्या व काही 2000 रुपयाच्या किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत. जर त्या पिशवीतील खालीलपैकी 500 रुपयाच्या किमतीच्या किती नोटा असू शकतात. म्हणजे काय की 500 रुपयाच्या काही नोटा आहेत आणि काही 2000च्या आहेत आणि त्यांची एकूण किंमत किती आहे 30,500. तर ते काय विचारते की 500 रुपयाच्या नोटा किती असतील. बरं, बाय चान्स आपण जर का 37 ह्या 500 रुपयाच्या नोटा पकडल्या तर बघूयात उत्तर येतं का. मग इथं काय करावं लागेल 500 गुणिले 37 02 जशास तसे. 5 7 35, 35 म्हणजेच 5 हातचे आले 3, 3 5 15, 15 3 18, म्हणजे 18,500 रुपये. किती 18,500 रुपये या 500 रुपयाच्या नोटा होत्या. मग 2000च्या किती राहिल्या. जर 30,500 मधून 18,500 गेले तर किती राहिले 20,000. ओके, नाही 20,000 नाही राहणार ना, 12,000 राहतील. ओके, 12,000 म्हणजेच 2000च्या नोटा 12,000 असतील. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. जर याच ठिकाणी हे जर का विषम संख्यांमध्ये आलं असतं तर ती आपण पर्याय घेतला नसता. जसं की समजा आपण 1 ते 31 घेतलं, मग 31 गुणले तुम्ही 500 करा. हे 2 शून्य जशास तसे 5 1 5 आणि 3 5 15. मग याच्यातून जर काही वजा केले तर आपलं उत्तर येऊ शकत नाही, कारण तो एक विषमांक होतोय आणि विषमांक 2000च्या नोटांमध्ये येऊ शकत नाही, कारण त्या 2000च्या नोटा आहेत. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 98 नंबरचा. काय म्हणतो प्रश्न की एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 150 आहे, तर त्या कोनाचे माप किती. तर मित्रांनो आपल्याला एक कोन माहीत नाही आहे, मग तो कोन आपण कुठला म्हणू, तो म्हणूयात एक्स. मग तुम्हाला माहीत असेल की पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज बेरीज दिलेली आहे 150. मग पूरक कोनाची मापाची बेरीज किती असते 180 आणि कोटी कोनाच्या 90. हे दोन गोष्टी माहीत पाहिजे. आता आपण बघूया त्याचं उत्तर कसं येणार. तर सर्वप्रथम तुम्ही काय करा, एक त्या कोनाची माप, तो कोन आपण एक्स पकडूयात, मूळ कोन, याला समजा मूळ कोन म्हणूयात. ओके, मग पूरक कोन, एक सेकंद, आणि इथे येणार कोटी कोन. मग आता हा जर का एक्स असेल तर पूरक कोन किती येणार आहे 80 वजा एक्स, आणि कोटी कोन किती येणार आहे 90 वजा एक्स. कारण की मूळ कोन आपण याच्यातून वजा केला. ओके, मग आता काय होणार आहे, या ठिकाणी पेन चेंज करूयात. मग आता हे 180 आणि हे 180, सॉरी एक सेकंद ना, यांची आपण बेरीज दिलेली आहे. बेरीज किती आहे 150 आहे, म्हणजे त्याच्यासमोर इथं 150 लिहून ठेवा. आता इथं मला जागा नाही आहे, मग 150 आहे. मग हे 180 आणि हे 90 किती झाले 270 झाले. 270 हा एक्स आणि हा एक्स किती झाले वजा 2x बरोबर किती 150. मग 270 मधून 150 गेले, राहिले किती 120 बरोबर किती 2x. मग हे 2x गुणाकारात इकडे भागाकारात येतील, म्हणजे x बरोबर किती आलं 60 अंश. समजलं मित्रांनो. मग आपला मूळ कोन किती असणार आहे 60 अंश. परत एकदा समजून सांगतो, आपण मूळ कोन किती मानला x मानला, पूरक कोन किती 180 वजा x, बेरीज विचारली आणि परत 90 अंश 90 x आणि बरोबर 150. 180 आणि 90 किती झाले 270 झाले. बेरीज किती होते 150 याच्यातून वजा केले, मग हे किती आले 120 आले. मग या ठिकाणी हा x आणि हा x 2x झाले ना. मग 2x म्हणजेच 2ने 120ला भाग दिला, राहिलं किती 60. मग x बरोबर किती आलं 60. मग x बरोबर 60 असेल तर आपला मूळ कोन किती होता 60. पर्याय क्रमांक 3. सोपा प्रश्न होता मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आलेखावरती. तर या ठिकाणी जून महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या
विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने कमी आहे? जूनची विचारली, मग या ठिकाणी तुम्ही जूनची किती आहे बघू शकता. जून म्हणजे इथं आहे 60 आणि ऑगस्टची किती आहे 80. मग ऑगस्टपेक्षा कितीने कमी आहे म्हणतोय बरोबर. मग ऑगस्ट हे खाली येणार, मग 80मधून 60 गेले किती राहिले 20 गुणिले 100, 20 चोक 80. मग 100 भागिले 4 केलं तर उत्तर किती येतं 25%. पर्याय क्रमांक 4. हा पण सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, किती महिन्याच्या विद्यार्थी शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा उपस्थितीपेक्षा जास्त आहे? मग आपल्याला एक काम करावं लागेल, सर्व याची एक सरासरी काढावं लागेल. आता तुम्ही नंतर काढा, मी तुम्हाला फक्त समजून सांगतो. जसं की सर्व महिन्याची काढायची असेल तर जून महिन्याची किती येणार आहे 60, इथं किती येणार आहे 65, त्याच्यानंतर इथं येणार आहे 80, इथं येणार आहे 55 आणि या ठिकाणी येणार आहे 90. मग या सर्वांची बेरीज करा. मला वाटतं ते बेरीज येते 370 येते आणि त्याचबरोबर एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5. 5ने याला भागल्याच्यानंतर 5 7 35 राहिले 2, 5 चोक 20. म्हणजे सरासरी आपली किती आली 74 आली. मग तो प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला की सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. ओके, म्हणजे सरासरी 74 आली ना. मग 74पेक्षा जास्त किती आहेत असं विचारलेलं आहे. मग हा 60 असू शकत नाही, त्याच्यानंतर 75 एक असू शकतो हा एक, त्याच्यानंतर 80 एक, त्याच्यानंतर 65 पण असू शकत नाही, त्याच्यानंतर 90 एक. याचा अर्थ काय की 3 याची सरासरी जास्त असणार आहे 1 2 3. म्हणून आपलं उत्तर किती असणार आहे पर्याय क्रमांक 3च आहे. पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे, 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? मग एक लक्षात ठेवा, जर त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा असेल किंवा त्रिकोणी संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल. सर्वप्रथम 21 दिलेला आहे, 21ची तुम्ही दुप्पट करा किंवा 21 गुणिले 2 करा, ते येतं 42. आता 42ची अगोदरची एक वर्गसंख्या कोणती आहे ती आहे 36. 36चा वर्गमूळ किती आहे ते आहे 6. मग 6 आहे, मग आपल्याला 7वी विचारलेली आहे, मग 6 मध्ये 7 ॲड करा, ते येणार आहे 13. मग आपल्याला विचारलं काय आहे की तो संख्येचा पाया किती, मग पाया किती असणार आहे 13. पण तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारली असती तर 13 गुणिले 14 छेदस्थानी 2, 2ने 14ला भाग द्यायला 7, 13 7 91, म्हणजे 91 हा त्या संख्येची त्रिकोणी संख्या आली असती आणि पाया जर विचारला असता तर 13. फक्त 21चे दुप्पट करा. याच्या अगोदरची वर्गसंख्या 36 आहे, 36चा वर्गमूळ येतं 6 आणि 6 मध्ये कोणती संख्या विचारलेली 7, मग 6 मध्ये 7 ॲड करा, उत्तर येतं 13. सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात, त्या मजुरांची संख्या 1.1/3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यासाठी दिवसांची पूर्वीपेक्षा किती पट करावी लागेल दिवसांची संख्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, जर का असा प्रश्न विचारला असेल तर एकदम सोपा प्रश्न आहे हा. 3 1 3 म्हणजे याचे रूपांतर कसं करणार आपण, 3 1 3, 3 आणि 1 4, 4 छेदस्थानी 3. मग 4 छेदस्थानी 3 जर का आला असेल तर फक्त तुम्हाला याचं उलटं करायचं आहे, म्हणजे 3 छेदस्थानी 4. मग 3 छेदस्थानी 4 याचा अर्थ किती होतो पाऊणपट. पाऊणपट कसा, जर का तुम्ही याला सॉल्व केलं, एक सेकंद, जर का तुम्ही याला सॉल्व केलं तर 4ने 3ला भाग जात नाही, मग शून्याचा गेला, इथं आला 0, इथं आला पॉईंट, 4 7 28, 5 राहिले किती 2, 4 5 20, म्हणजे 0.75 आलं ना, म्हणजे ते पाऊणपट झालं. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एक सेकंद, रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत घटक ओळखा. मित्रांनो, रोमन संख्या तुम्हाला माहीत पाहिजे. मग आपण यमला किती मानतो 1000 भागिले काय विचारलं आहे x म्हणजे काय 10 10 20, 0 0 कट करा, 100ला जर 2ने भागलं तर उत्तर येतं 50. लक्षात ठेवा पहिल्याचं उत्तर 50 आलं. दुसरा पर्याय कुठला आहे XL, तर याची मांडणी कशी करणार, L म्हणजे किती आहे 50. इकडं डावीकडे आले म्हणजे ते वजा करावं लागत असतात, वजा किती 10 कारण x दिलेला आहे, हे किती आलं 40 अधिक 10 किती आलं 50, म्हणजे पहिल्याचं पण 50 आलं, दुसऱ्याचं पण 50 आलं. त्याच्यानंतर
तिसरा पर्याय कुठला आहे, एक्स एल एक्स एक्स, म्हणजे एलची किंमत किती 50. आता उजवीकडे दिलं म्हणजे प्लस करायचं, म्हणजे 10 आणि 10 20, म्हणजे 50 आणि 20 70 झालं, वजा एक्स एक्स म्हणजे परत 20 करावं लागेल, म्हणजे तिसऱ्यापासून उत्तर 50 आलं. म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. याचा अर्थ काय, चौथा पर्याय चुकीचा आहे. पर चौथा कसा आहे ते पण सांगतो. एलचं किंमत किती आहे 50 गुणिले सी बरोबर किती आहे 100. मग 50 गुणिले 100 किती येतं 5000 येतं, जे की चुकीचं आहे. आपल्याला विसंगत घटक विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, 12 मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली. बरं ठीक आहे, आपण डायरेक्ट करूनच बघूयात. आता समजा तुम्हाला एक सर्कल दिला आहे, सर्कल म्हणजे काय, घड्याळ दिली. आता या घड्याळावरती तुम्हाला अंक लिहायचे आहेत. तो कसे लिहिणार, आता समजा इथं आहे 12, त्याच्यानंतर इथं आहे 3, इथं आहे 6, इथं आहे 9. म्हणजे या ठिकाणी येणार एक सेकंद, थोडी पेनची शाई कमी करतो. या ठिकाणी येणार आहे 12, इथं येणार आहे 3, इथं 6, इथं 9, इथं 1 2, आता समजून घ्या 4 5 7 8 9 10. ओके, आपल्याला काय म्हटलेलं आहे की मिनिट काटा 12 असताना. आता हा समजा मिनिट काटा आहे, हा आहे 12वरती. तर काटकोन तयार होईल. मग काटकोन तयार करण्यासाठी एकतर आपला तास काटा 3वर असला पाहिजे किंवा मग 9वर असला पाहिजे. तर पहिले आपण 3वर काढून घेऊयात आणि नंतर आपण 9वर काढून घेऊयात. मग जर का आपण 3वर पकडला तर मग 3 वाजून सरळ 3च वाजलेत ना. मग 3 वाजले म्हणजे कितीचा अँगल झाला तो, सरळ 3 गुणिला 30 बरोबर. मग सरळ 90चा झाला. मग 90 ऑप्शनमध्ये नाहीच ना. मग त्याच्यानंतर आपण काय करूयात, इथं काढून घेऊयात. जर का आपण 9वर काढला तर 9वर काढला म्हणजे मग किती येणार आहे, मिनिट काढता म्हणजे 30 गुणिले 90 करावं लागेल, वजा 11 छेदस्थानी 2 बरोबर. किती येणार आहे मग, एक सेकंद, आपलं काही चुकतं आहे का, आपण परत करूयात. ते काय म्हणतं की मिनिट काटा हा 12वर आहे. ओके, मिनिट काटा 12वर आहे, मग तास काटा 9वर असणार आहे ना. मग आपला फॉर्म्युला काय आहे, 30 गुणिले मिनिट 30 गुणिले तास वजा 11 छेदस्थानी 2 गुणिले 12. मित्रांनो काहीतरी करेक्शन आहे असं मला काय वाटते. बरं ठीक आहे, हा प्रश्न मी उद्या तुम्हाला समजून सांगेल. पुढचा प्रश्न आहे 10 15 26 35 50 क्वेश्चन मार्क 82 आणि 99. सोपा आहे. काय केलं, या ठिकाणी 3चा वर्ग केला आहे 9 आणि त्याच्यामध्ये एक ॲड केला आहे म्हणजे 10 झाले. त्याचबरोबर 4चा वर्ग केला 16, एक वजा केला म्हणजे एक प्लस केला आणि एक वजा केला. याचा अर्थ काय, इथं प्लस इथं वजा, इथं प्लस इथं वजा, इथं प्लस इथं वजा. या ठिकाणी वजा येणार आहे ना, तो वजा कितीचा येणार आहे, इथं 3चा वर्ग 4चा वर्ग 5चा वर्ग 6चा वर्ग 7चा वर्ग 8चा वर्ग, 8चा वर्ग 64 वजा 1. उत्तर किती येणार आहे 63, पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो आज आपण एकूण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. 15 म्हणजे 14, कारण हा प्रश्न उद्याच्याला मी तुम्हाला समजून सांगतो. राहिलेले 16 प्रश्न किंवा 15 प्रश्न ते आपण उद्याच्या याच्यामध्ये बघूयात. 16 आपले बाकी राहिले. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.